नमस्ते मित्रांनो, राशीराज चॅनलवरती आपले स्वागत. कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीला म्हणजेच 27 मार्च 2024ला चंद्राचे गोचर होणार आहे. चंद्र कोणत्याही राशीत फक्त 2.5 दिवस राहतो, पण जेव्हा चंद्र एखाद्या राशीत जातो आणि तिथल्या अन्य ग्रहांसह युती करतो तेव्हा मात्र त्या 2.5 दिवसातच त्याचा प्रभाव प्रचंड स्वरूपात दिसून येतो. होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्याने चंद्राची शक्ती मावळली होती. मात्र गोचर करून तूळ राशीत प्रवेश करताच चंद्राला आपले बळ पुन्हा प्राप्त होणार आहे. चंद्र जेव्हा तूळ राशीत पोहोचेल तेव्हा तेथे अगोदरच उपस्थित असलेल्या गुरूसह चंद्राची युती होणार आहे. परिणामी दोन्ही ग्रहांचे बळ एकवटून दुहेरी गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. चला तर मग जाणून घेऊया 12 राशीपैकी चांदण्यासारख्या चमकणार या राशी. तूळ राशी. चंद्र, बुध व गुरूची युती तूळ राशीला अत्यंत समृद्ध करू शकते. या राशीच्या मंडळींना पुढील 2.5 दिवसात मागील प्रत्येक वर्षात अडकून पडलेले प्रश्न सोडवता येतील. इतकंच नाही तर पदोन्नती व पगारवाढीचा सुद्धा योग दिसून येत आहे, ज्यामुळे केवळ वर्तमानातच नव्हे तर भविष्यातील मिळकतीची सुद्धा परिस्थिती बळकट होईल. तुमच्या राशीत भावंडे व मित्राच्या रूपात आर्थिक लाभाची चिन्हे दिसत आहेत. इतरांचे मन दुखवण्याचा प्रसंग येईल. विवेक बाळगा. वृश्चिक राशी. या कालावधीत तुम्हाला व्यवसायातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक हिताची ठरेल. होळीच्या वेळी खरमास सुरू होतो व या कालावधीत शुभ कार्य थांबतात. पण ज्या दिवसापासून गजकेसरी राजयोग होत आहे तेव्हा मात्र सुरुवातीला उत्तम फायदा मिळू शकतो. आपल्या अडीअडचणीच्या काळात मदत केलेल्या व्यक्तींना विसरू नका. मकर राशी. गजकेसरी राजयोग हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणारा योग म्हणून समजला जातो. मकर राशीच्या व्यक्तींना या कालावधीत माता लक्ष्मीचा पुरेपूर आशीर्वाद मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तसेच आर्थिक मिळकतीचे स्रोत सुद्धा सक्षम होऊ शकतात. या कालावधीत घरी एखादे मंगल कार्य आयोजित केले जाईल. लहानशा प्रवासाचा सुद्धा योग आहे. संपत्ती व संततीसाठी तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. या कालावधीत काही महत्त्वाचे बदल घडवून आणणारे निर्णयही तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.